नमस्कार मित्र हो. आज आपण अर्थशास्त्राचं 5वं प्रकरणाला सुरुवात करत आहोत. या अगोदरच्या तासिकांमध्ये आपण 4 प्रकरणांचा विचार केला. 4 प्रकरणं आपण शिकलेलो आहोत. या अगोदर जे प्रकरणं शिकलेलं आहोत त्याची जी उजळणी आहे ती उजळणी तुम्हाला करायची आहे. तुम्हाला वेगवेगळे जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीनं किंवा परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला व्यवस्थितपणे या व्हिडिओची मदत होईल आणि त्यामुळे तुमच्या ज्या ग्रुपवर किंवा तुम्हाला जे काही व्हिडिओ पाठवण्यात येत आहे हे व्हिडिओ एक एक करून तुम्ही अदामदात पाहणे गरजेचं आहे. मागच्या तासिकेमध्ये तुम्हाला पुरवठ्याचा विचार करत असताना उत्पादकाचा जो खर्च आहे या खर्चाचा आपण विचार केला. एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च पाहिला. सोबतच प्राप्तीचा विचार केला. एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती आपण पाहिली. या प्रकरणामध्ये आपल्याला बाजाराचे प्रकार बघायचे आहे. आता दोन्ही घटक आपण पाहिलेले आहे. म्हणजे बाजारामध्ये एकत्रित येणारे जे दोन्ही घटक आहे या घटकांचा आपण 3ऱ्या आणि 4थ्या प्रकरणामध्ये विचार केलेला आहे. 3ऱ्या प्रकरणामध्ये आपण मागणीचा विचार केला, म्हणजे उपभोक्त्याची बाजू आपण समजून घेतली. आणि 4थ्या प्रकरणामध्ये आपण विक्रेत्याची बाजू म्हणजे पुरवठ्याची बाजू आपण समजून घेतली. बाजारामध्ये हे दोन्ही घटक एकत्र येत असतात. बाजारामध्ये मागणी करण्याकरिता किंवा विशिष्ट वस्तूची जी खरेदी आहे ती खरेदी करण्याकरिता ग्राहक बाजारामध्ये येतो आणि आपल्या वस्तू विकण्याकरिता, वस्तूचा पुरवठा करण्याकरिता उत्पादक किंवा विक्रेता बाजारपेठेमध्ये येत असतो. आता बाजारपेठेचा जर विचार केला तर आपल्याला सर्वसामान्य संकल्पना किंवा सर्वसामान्य बाजारपेठेची कल्पना आणि अर्थशास्त्रीय कल्पना या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागेल. सर्वसामान्य बाजाराचाच विचार करत असताना आपण एखादी विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ याचा विचार करतो. आपल्या मनामध्ये आपण विचार करत असताना काय करतो की एखादी जी काही ठिकाण आहे त्या ठिकाणी बाजारपेठ भरते, म्हणजे आठवडी बाजार भरतो, भाजी मार्केट भरतं. आणि हे जे भाजी मार्केट आहे त्या भाजी मार्केटमध्ये गावातील जे लोक आहेत ते लोक काय करतात, भाजीपाला विकत घेण्यासाठी जातात. आणि त्याच मंडीमध्ये, त्याच बाजारामध्ये जे भाजीपाला विक्रेते आहेत ते विक्रेते सुद्धा तिथे येतात. अशा पद्धतीची बाजारपेठ आपण ग्रामीण भागातील लोक काय करत असतात, विचारात घेत असतात, आपण विचारात घेत असतो. शहरी भागातील लोकांचा जर विचार केला तर एक विशिष्ट जागा किंवा एक विशिष्ट ठिकाण की जेथे अनेक प्रकारच्या वस्तू ठेवलेले दुकान असतात. विक्रेते आपल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू दुकानामध्ये ठेवतात आणि त्या वस्तू विकत घेण्यासाठी शहरातले जे काही लोक आहे किंवा ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते लोक काय करत असतात, त्या ठिकाणी जाऊन वस्तू विकत घेतात. अशा प्रकारची दृष्टी आपली बाजाराच्या बाबतीमध्ये असते. पण खऱ्या अर्थानं बाजाराचा विचार केला किंवा अर्थशास्त्रीय दृष्ट्या जर बाजाराचा अर्थ जर पाहिला तर बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नसून अशी व्यवस्था असते की ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येत असतात.
जे बाजारपेठेमध्ये प्रत्यक्ष विक्रेते किंवा अप्रत्यक्ष विक्रेते बाजारपेठेमध्ये एकमेकांच्या संपर्कामध्ये येत असतात. आता तुम्हाला असं वाटेल की मग जो आठवडी बाजार ग्रामीण भागामध्ये भरतो तो बाजार म्हणजे बाजारपेठ नाही का? तर ती सुद्धा बाजारपेठेमध्ये समावेश त्याचा सुद्धा होतो. परंतु जे शेतकरी मार्केटमध्ये विकायला नेतात त्याचाही समावेश बाजारपेठेमध्ये करण्यात येतो. किंवा जर एका प्रदेशातला व्यक्ती दुसऱ्या प्रदेशातल्या वस्तू खरेदी करण्यासाठी येत असेल तर तीही बाजू बाजारपेठेमध्ये अंतर्भूत होत असते, समाविष्ट झालेली असते. म्हणजे ही एक प्रकारची काय आहे, एक ठिकाण किंवा जागा नसून ती एक व्यवस्था आहे. किंवा ऑनलाईनचा विचार आपण करतो, ऑनलाईन आपण मार्केटिंग करतो. ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा इतर जे OLX असेल, या माध्यमातून सुद्धा आपण वस्तूची खरेदी करतो. आणि त्या माध्यमातून या कंपन्या सुद्धा आपल्याला घरपोच आपल्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवतात. किंवा पुन्हाही एक बाजाराच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला गोष्ट सांगता येते, ती म्हणजे बाजारपेठेमध्ये आपण फोन करून एखादी वस्तू लागली ती आपण मागवून घेतो, ती आपल्या घरपर्यंत पोहोचते, घरपर्यंत येते, आपण त्याचे पैसे अदा करतो आणि ती वस्तू आपण आपल्या जवळ घेतो. ही सुद्धा प्रक्रिया या बाजारपेठेमध्ये समाविष्ट झालेली असते. सोबतच देशादेशांचा सुद्धा व्यापार चालत असतो. देशादेशांमध्ये सुद्धा वस्तूंची देवाणघेवाण चालत असते, खरेदी विक्री चालते, आयात निर्यात चालते. एक देश दुसऱ्या देशाला लागलेली जी वस्तू आहे ती वस्तू निर्यात करतो आणि दुसरा देश त्याला लागलेली जी वस्तू आहे ती वस्तू पहिल्या देशातून काय करतो, आयात करतो. म्हणजे निर्यात आयात ह्या ज्या गोष्टी आहे या गोष्टी सुद्धा बाजारपेठेमध्ये येतात. सोबतच आपल्याला असंही म्हणता येतं की आपला जो देश आहे त्या देशांतर्गत वस्तूंची मागणी आणि पुरवठा करण्यात येतो. बघा, एखादी वस्तू जर लागली तर मुंबईचा व्यापारी आपल्या नागपूरच्या मार्केटमधून किंवा वर्धेच्या मार्केटमधून जी वस्तू असेल ती वस्तू खरेदी करतो. असं समजा की नागपूरची संत्री आहे, ही जी संत्री आहे ती त्या संत्र्यांना मागणी मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी केली तर मुंबईतला व्यापारी काय करतो, आपली जी संत्र आहे ती संत्र मुंबईच्या मार्केटमध्ये मुंबईच्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवतो किंवा पाठवतो. ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला सुद्धा बाजारपेठ असं म्हटलं जातं. म्हणजे यामध्ये प्रत्यक्षामध्ये जो ग्राहक आहे हा ग्राहक विक्रेत्यांपर्यंतच पोहोचला पाहिजे असं नाही. अप्रत्यक्षरित्या वस्तूची मागणी बाजारपेठेमध्ये करण्यात येते आणि यालाच काय म्हटलं जातं की बाजारपेठ असं म्हटलं जातं. आणि ही संकल्पना अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजाराची केली जात असते, बाजारपेठेची करण्यात येते. आता आपल्याला बाजारपेठेची व्याख्या बघायची आहे. ऑगस्टिन कुर्नो या अर्थशास्त्रज्ञाच्या मतानुसार ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश असतो की ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेते त्यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध निर्माण होतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सारखी होते. काय होते, एकाच वस्तूची जी किंमत आहे ही किंमत सर्वत्र सारखी होते. सारखी होण्याची प्रवृत्ती निर्माण होते. हे जर उदाहरणादाखल जर घेतलं तर मुंबईमध्ये जेवढ्या किलो साखर असेल म्हणजे साखरेची किंमत प्रति किलो जेवढी असेल तेवढीच आपल्याही गावामध्ये किंवा आपल्याही जिल्ह्यामध्ये तेवढीच त्याच किमतीला आपल्याला साखर मिळते. किंवा जर समजा तुम्ही जर समजा काजू विकत घ्यायला जर गेले तर काजूची किंमत तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या दुकानामध्ये जर गेले तर
त्याची किंमत आणि इतर किंमत सारखी असते. किंवा जी तुम्ही लक्स वापरता किंवा संतूर वापरता किंवा डव्ह वापरता, साबण, बाथसोप वापरता किंवा इतर ज्या काही कपड्याच्या साबणी वापरतात, या साबणांची किंमत तुमच्या गावामध्ये जेवढी असेल, तुमच्या आजूबाजूच्या दुकानामध्ये जेवढी असेल, तेवढीच मुंबईमध्ये दिसून येते, तेवढीच दिल्लीमध्ये सुद्धा दिसून येते. म्हणजे किंमत कशी असते? समान असते, समान होण्याची प्रवृत्ती असते. अशा प्रकारची जी बाजारपेठ आहे, या बाजारपेठेला किंवा अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला आपल्याला बाजारपेठ असं म्हटलं जातं किंवा बाजार म्हणता येतं. आता ही बाजार संकल्पना ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्परांच्या संबंधित असं जाळं आहे. काय आहे? संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्परांचं जाळं आहे. जे काही विक्रेते असेल, त्या विक्रेते ज्याचा अंदाज घेता येत नाही आपल्याला, ते संभाव्य विक्रेते आणि संभाव्य ग्राहक यांच्यातील काय होतं की देवाणघेवाण किंवा मागणी आणि पुरवठ्याचा एक संबंध या दोघांमध्ये निर्माण होतो. फक्त दोनच व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती, असंख्य व्यक्ती. देशामध्ये जे काही लोक राहतात त्या लोकांपैकी अनेक लोक, कारण प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या वस्तूची मागणी करावी लागते. आणि म्हणून वस्तूची मागणी करावी लागत असल्यामुळे काय होतं की त्याला ग्राहकांपर्यंत किंवा विक्रेत्यांपर्यंत पोहोचावं लागतं. विक्रेत्याला सुद्धा ग्राहकांपर्यंत पोहोचावं लागतं, ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवावी लागते. आणि यातून मग काय होतं की त्यांच्यामध्ये एक प्रकारचं जे संबंध निर्माण होत असतात, ते जाळ्यांसारखे संबंध निर्माण होतात. आता जाळं म्हणजे काय? तर आडवा उभ्या धाग्यांनी विणलेलं जे काही असतं त्याला आपण जाळं म्हणतो. अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे ही बाजारामध्ये आपल्याला दिसून येते, बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून येते. आता बाजारामध्ये काही गोष्टी आवश्यक असतात तेव्हा आपल्याला त्याला बाजार म्हणता येतं. म्हणजे जेव्हा काही गोष्टी आपल्याला त्यामध्ये दिसून येतात तेव्हा बाजार निर्माण होतो, अन्यथा बाजार निर्माण होत नाही. त्यामध्ये पहिलं सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे ग्राहक आणि विक्रेते हे असायला पाहिजे, तरच बाजाराची निर्मिती होते, अन्यथा बाजाराची निर्मिती होत नाही. त्यासोबतच वस्तू किंवा सेवा यांची खरेदी आणि विक्री त्या ठिकाणी झाली पाहिजे. जर दुकानं थाटलेले आहे, दुकानं सजवलेले आहे आणि लोक फक्त ते दुकानं पाहून जर समजा जात असेल, वस्तूंची जर मागणी करत नसेल किंवा खरेदी करत नसेल, तर त्याला बाजार म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे वस्तूची किंमत सुद्धा निर्धारित झाली पाहिजे, निश्चित झाली पाहिजे. जे ग्राहक असतात ते वस्तूंची मागणी करतात आणि विक्रेते वस्तूंचा पुरवठा करत असतात. या दोन्ही घटकांच्या माध्यमातून, म्हणजेच मागणी आणि पुरवठा या दोन्ही घटकांच्या माध्यमातून किमतीचं संतुलन बाजारामध्ये होत असतं, किंमत निश्चित होत असते, किंमत ठरत असते. याचा अर्थ असा की विक्रेता कोणत्या किमतीला वस्तू विकत घेईल, वस्तूची मागणी करेल आणि ग्राहकांना कोणत्या वस्तूला ती वस्तूची मागणी करणे परवडेल, अशा प्रकारची एक मधोमध किंमत, ज्याला अर्थशास्त्रीय बाबतीमध्ये किंवा अर्थशास्त्रीय भाषेमध्ये संतुलित किंमत असं म्हणता येतं, ही संतुलित किंमत निश्चित होते तेव्हा त्याला बाजार असं म्हटलं जात असतं. सोबतच चौथी गोष्ट सुद्धा या ठिकाणी असला पाहिजे, या बाजारामध्ये असली पाहिजे, ती म्हणजे ग्राहक आणि विक्रेते यांचा जवळचा संबंध असायला पाहिजे. यांचा जो संबंध आहे हा संबंध
देवाणघेवाणीतून जवळचा निर्माण झाला पाहिजे. त्याचप्रमाणे पाचवं आपल्याला या ठिकाणी सांगता येते ते म्हणजे पाचवी गोष्ट या बाजारपेठेमध्ये अस्तित्वात असली पाहिजे ती म्हणजे बाजारविषयक ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे विक्रेत्यांनाही बाजारपेठेचं ज्ञान असायला पाहिजे आणि ग्राहकांना सुद्धा बाजारपेठेचं ज्ञान असायला पाहिजे. याचा अर्थ असा की जे विकणारे वस्तू विकणारे जे असतात त्यांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असतं आणि विकत घेणारे जे असतात त्यांनाही बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असतं. आता हे जे ज्ञान आहे ते ज्ञान जर असेल तरच त्या ठिकाणी बाजारपेठ अस्तित्वात येऊ शकते, अन्यथा बाजारपेठ अस्तित्वात येऊ शकत नाही. अशा पद्धतीनं बाजाराच्या बाबतीमध्ये आपल्याला किंवा बाजाराच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो. त्यानंतर आपल्याला बाजारपेठेचं वर्गीकरणाचा विचार करायचा आहे. बाजारपेठेचं वर्गीकरण एक विशिष्ट पद्धतीनं केलं जात असतं. आता हे जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण जर समजा आपण जर पाहिलं तर तुम्हाला खालील जे बाजाराचं वर्गीकरण आहे या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं किंवा या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्टीकरण देता येतं. बघा, या बाजारपेठेमध्ये स्थळानुसार बाजारपेठेचं वर्गीकरण, त्यानंतर काळानुसार बाजारपेठेचं वर्गीकरण आणि स्पर्धेनुसार बाजारपेठेचं वर्गीकरण असं 3 प्रकारचं वर्गीकरण आपल्याला बाजारपेठेचं करता येतं. स्थळानुसार वर्गीकरण करत असताना स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या बाबींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे काळानुसार बाजारपेठेचं वर्गीकरण जर केलं किंवा काळानुसार जर बाजारपेठेचे प्रकार जर पाहिले तर अत्यल्पकालीन बाजारपेठ, अल्पकालीन बाजारपेठ, दीर्घकालीन बाजारपेठ आणि अतिदीर्घकालीन बाजारपेठ असे 4 प्रकार या काळानुसार बाजारपेठेचे करता येतात. त्यानंतर स्पर्धेनुसार सुद्धा बाजारपेठेचे वर्गीकरण करता येतं, प्रकार सांगता येतात. यामध्ये पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आणि अपूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असे 2 प्रकार या स्पर्धेनुसार बाजारपेठेचे करता येतात. आता पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ बघत असताना बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक हे पूर्ण स्पर्धेमध्ये असतात. त्याचप्रमाणे अपूर्ण स्पर्धेमध्ये काय होतं की काही वैशिष्ट्यांच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठा निर्माण होत असतात. अपूर्ण स्पर्धेमध्ये 3 प्रकार सांगितले जातात, ते म्हणजे मक्तेदारीची बाजारपेठ, अल्पाधिकारीची बाजारपेठ आणि मक्तेदारी युक्त बाजारपेठ. याला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठेच्या विरोधी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या बाजारपेठेमध्ये दिसून येतात. ज्याला मोनोपॉली म्हणतो त्या मोनोपॉलीला मक्तेदारीची बाजारपेठ म्हटलं जात असतं. आणि अल्पाधिकारी बाजारपेठ ही काय असते, काही लोकांचा एक विशिष्ट प्रकारची जे काही अधिकार आहे तो अधिकार या बाजारपेठेवर निर्माण होत असतो, मक्तेदारी निर्माण होत असते. कायद्यानुसार ही मक्तेदारी अल्पाधिकाराच्या माध्यमातून तयार करण्यात येत असते आणि त्या माध्यमातून अल्पाधिकार बाजारपेठ तयार होते. तिसरी बाजारपेठ आपल्याला मक्तेदारीयुक्त बाजारपेठ सांगता येतं, ती म्हणजे पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांचं मिश्रण असलेली बाजारपेठ ही मक्तेदारीयुक्त बाजारपेठ असते. म्हणजे ज्या बाजारपेठेमध्ये काय होतं की दोनही बाजारपेठेचं काय होतं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात, अशी जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेला मक्तेदारीयुक्त बाजारपेठ असं म्हटलं. तर हे आपण म्हणजे याचं जे विश्लेषण आहे विश्लेषण आपण या माध्यमातून करणारच आहोत. आता बाजारपेठांचं वर्गीकरण आपण तक्ता पाहिला. आता
सैद्धांतिक दृष्ट्या बाजारपेठेचं आपल्याला वर्गीकरण कसं केलं जातं किंवा कसं असतं हे आपण या समोरच्या भागामध्ये आपण पाहू. बघा, बाजाराचं वर्गीकरण जर पाहिलं तर म्हणजे 3 गोष्टीनुसार, जसं मी तुम्हाला सांगितलं की 3 प्रकारे बाजाराचं वर्गीकरण केलं जातं. एक आहे स्थळानुसार वर्गीकरण, दुसरं आहे काळानुसार वर्गीकरण आणि तिसरं आहे स्पर्धेनुसार वर्गीकरण. सुरुवातीचा भाग आपण पाहू तो म्हणजे स्थळानुसार वर्गीकरण. आता बाजारपेठेमध्ये स्थळानुसार सुद्धा बाजाराचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये पहिलं प्रकार आपल्याला बाजारपेठेचा सांगता येतो तो म्हणजे स्थानिक बाजारपेठ. आता स्थानिक बाजारपेठ म्हणजे काय, तर स्थानिक क्षेत्रामध्ये असलेली जी बाजारपेठ असते की ज्यामध्ये ग्राहक वस्तूंचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी ते विकलं जात असतं, त्याच ठिकाणी खरेदी केली जात असते. तसं आपण पाहतो की आठवडी बाजार जो यापूर्वीच्या याच्यामध्ये सांगितलेला, सुरुवातीला मी सांगितलेला आहे, तो आठवडी बाजार ही स्थानिक बाजारपेठ आहे. स्थानिक जे काही शेतकरी असतात किंवा उत्पादक असतात, हे उत्पादक काय करत असतात, त्या ठिकाणी निर्माण झालेल्या ज्या वस्तू आहेत त्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणतात आणि आजूबाजूचे जे काही लोक आहेत ते लोक खरेदी करण्यासाठी सुद्धा येतात. याला स्थानिक बाजारपेठ असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी बाजारपेठ आपल्याला बघायची ती म्हणजे राष्ट्रीय बाजारपेठ. आता राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे काय की जी बाजारपेठ देशांतर्गत चालत असते, जी बाजारपेठ देश पातळीवर निर्माण झालेली असते, अशा बाजारपेठेला राष्ट्रीय बाजारपेठ असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातील नियम लागू होत असतात. म्हणजे आपल्या देशांतर्गत आपला जो देश आहे भारतीय बाजारपेठेचा जर विचार केला ते भारतीय बाजारपेठेमध्ये एक विशिष्ट प्रकारच्या नियमाच्या माध्यमातून ती बाजारपेठ निर्माण झालेली असते. म्हणजे गावखेड्यातून ग्रामीण भागामधून शहरांपर्यंत, मोठ्या शहरांपर्यंत, शहरातला भाग दुसऱ्या शहरांमध्ये किंवा दुसऱ्या शहरांमधून तिसऱ्या शहरांमध्ये वस्तूंची जी काही विक्री आहे ती विक्री किंवा पुरवठा केला जात असतो, मागणी केली जात असते. अशा प्रकारची जी बाजारपेठ आहे याला राष्ट्रीय बाजारपेठ असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरी बाजारपेठ म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. ही बाजारपेठ जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखली जात असते. याला जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं, ज्यामध्ये देशादेशाच्या ज्या काही सीमा असतात त्या सीमा ओलांडून वस्तू आणि सेवांचं आदान प्रदान केलं जातं. म्हणजे एका देशातील वस्तू दुसऱ्या देशामध्ये निर्यात केली जात असते, दुसऱ्या देशातली वस्तू आपल्या देशामध्ये आयात केली जात असते. आपण पाहतो की आपल्या देशातून अनेक प्रकारच्या वस्तू दुसऱ्या देशामध्ये निर्यात होत असतात. जसं कांदा आहे, तो कांदा नाशिकमध्ये पिकणारा जो कांदा आहे, हा कांदा आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये इतर देशांमध्ये विकतो. ऑस्ट्रेलिया असेल, फ्रान्स असेल, जपान असेल, जर्मनी असेल, आखाती देश असेल किंवा इतर जे देश आहे या देशांमध्ये आपण निर्यात करतो. म्हणजे त्या देशामध्ये मागणी आहे म्हणून आपण काय करतो, पुरवठा करतो. आणि या माध्यमातून आपल्याला काय मिळतं की पैसे मिळतात, फॉरेन करन्सी मिळते. आणि यातून काय चालते, एक प्रकारचं बाजार यंत्रणा चालत असते. याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं म्हटलं जातं. त्यानंतर बाजारपेठेचं वर्गीकरण करताना दुसरा भाग आपण पाहिला तो म्हणजे काळानुसार वर्गीकरण. आता काळानुसार वर्गीकरण करत असताना 4 प्रकार आपण पाहिले: अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ किंवा प्रदीर्घकाळ, असे 4 भाग आपण पाहिले, 4 प्रकार आपण पाहिले. पहिला प्रकार आपण पाहतो तो म्हणजे अत्यल्प काळ. अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही
आणि त्यामुळे वस्तूची किंमत मागणीवर निर्धारित होत असते. हा काळ काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असतो. काही दिवसांचा असतो किंवा काही आठवड्यांचा असतो. आणि ज्यात वस्तूंचा पुरवठा वाढविणे शक्य नसते. 4 दिवसात 8 दिवसात वस्तूंचं उत्पादन आपल्याला करता येत नाही. अशा प्रकारची जी बाजारपेठ असते, या बाजारपेठेला अत्यल्पकालीन बाजारपेठ असं म्हटलं जातं. जसं आठवडी बाजारामध्ये ज्या वस्तू येत असतात त्या वस्तूंची बाजारपेठ ही अत्यल्पकालीन बाजारपेठ असते. त्या बाजारपेठेमध्ये वस्तूंचा जो पुरवठा आहे तो पुरवठा वाढवता येत नाही. त्यानंतर दुसरी बाजारपेठ आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे अल्पकालीन बाजारपेठ किंवा अल्पकाळाची बाजारपेठ किंवा अल्पकाळ. बाजारपेठेचा प्रकार अल्पकाळ. आता अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा असतो आणि या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा कमी प्रमाणामध्ये, जे आदानं असतात त्या आदानांचं समायोजन करून वस्तूचा पुरवठा थोडा वाढविता येतो. म्हणजे म्हणजे जे श्रमिक आहेत त्या श्रमिकांच्या श्रमामध्ये वाढ घडून आणता येते. जर एका शिफ्टमध्ये काम करत असेल तर 2 शिफ्टमध्ये काम केलं जातं, 2 शिफ्टमध्ये काम करत असेल तर 3 शिफ्टमध्ये काम केलं जातं. म्हणजे 3 ज्या काही कारखान्यांमध्ये असेल किंवा ती कोणत्याही वस्तूची निर्मिती करणारे उद्योग असेल त्या उद्योगामध्ये एका शिफ्ट ऐवजी, एका पाळी ऐवजी दुसरी 2-2, 3-3 पाळ्या वाढविल्या जात असतात आणि त्या माध्यमातून वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि पुरवठ्यात वाढ घडून आणली जाते. अशा प्रकारची जी बाजारपेठ आहे त्याला अल्पकालीन बाजारपेठ असं म्हटलं जात असतं. आणि ही बाजारपेठ, या बाजारपेठेचा कालावधी काय 1 वर्षापेक्षा कमी असतो. त्यानंतर तिसरी बाजारपेठ आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे दीर्घकालीन बाजारपेठ. दीर्घकालीन बाजारपेठेचा जर विचार केला तर हा कालावधी जर पाहिला याचा, तर 5 वर्षापेक्षा कमी कालावधीची ही बाजारपेठ असते. आणि दीर्घकाळ हा असा कालावधी असतो की ज्यामध्ये उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन असे 4 उत्पादनाचे घटक आहेत. या उत्पादनाच्या घटकांमध्ये बदल करणे शक्य होते. जवळपास 5 वर्षामध्ये यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे बदलता जो खर्च आहे तो खर्च वाढवता येतो किंवा बदलतं जे भांडवल आहे त्या भांडवलामध्ये बदल करता येतो आणि त्या माध्यमातून जो वस्तूचा जो पुरवठा आहे तो पुरवठा आपल्याला वाढवता येतो. म्हणजे दीर्घकाळामध्ये उत्पादन संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाची जुळवून घेणे शक्य होते. हा कालावधी काही वर्षाचा असतो, म्हणजे जवळपास 5 वर्षापर्यंतचा असतो. त्यानंतर अतिदीर्घकाळ किंवा प्रदीर्घकालीन बाजारपेठ. आता प्रदीर्घकालीन बाजारपेठ जी आहे ही बाजारपेठ 5 वर्षापेक्षा जास्त असते. जवळपास 15 वर्षापर्यंतचा कालावधी यामध्ये असू शकतो. आता प्रदीर्घकालीन बाजारपेठ म्हणजे काय की ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने, म्हणजे स्थिर भांडवल आणि बदलतं भांडवल, स्थिर खर्च आणि बदलता खर्च, या दोन्ही प्रकारचा खर्चामध्ये काय करता येतो, बदल करता येतो, वाढवता येतो. म्हणजे 5 ते 15 वर्षाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्हाला जर कारखान्याची इमारत जर समजा एक्सटेन्शन करायची असेल, वाढवायची असेल, दुसरी इमारत जर समजा तयार करायची असेल ती करता येते. नवनवीन यंत्रसामग्री सुद्धा तुम्हाला विस्थापित करता येते किंवा बसविता येते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. श्रमिकांची संख्या वाढवता येते, भांडवल वाढवता येतं. म्हणजे जे उत्पादन घटक आहे ते उत्पादन घटकांमध्ये वाढ घडवून आणता येते.
अशा प्रकारचं कालावधीमध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला पुरवठ्यात वाढ घडवून आणता येते. ही पुरवठ्यातील जी वाढ आहे, ही वाढ दीर्घ काळामध्ये, प्रदीर्घ काळामध्ये आपल्याला वाढवता येते, अतिदीर्घ काळामध्ये आपल्याला वाढवता येते किंवा पुरवठ्यात वाढ घडवून आणता येते. अशा प्रकारे बाजाराचं वर्गीकरण करत असताना काळानुसार बाजाराचं वर्गीकरण हे 4 प्रकारे करता येते. अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घ काळ किंवा प्रदीर्घ काळ. त्यानंतर आपल्याला स्पर्धेनुसार बाजारपेठेचं वर्गीकरण समजून घ्यायचं आहे. आता स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण समजून घेत असताना 2 बाजारपेठेंचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करायचा आहे. ती म्हणजे पूर्ण स्पर्धा, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये, पूर्ण स्पर्धेचा अर्थ, व्याख्या, हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अपूर्ण स्पर्धा किंवा ज्या एकाधिकारी, अल्पाधिकारी आणि मक्तेदारी स्पर्धा, अशा पद्धतीचे वेगवेगळे स्पर्धेचे भाग बघायचे, प्रकार बघायचे. तर आपण बाजाराचे वर्गीकरण करत असताना पूर्ण स्पर्धेमध्ये जी पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ बघतो. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये विक्रेते व ग्राहक यांच्यातील स्पर्धा हा बाजाराच्या वर्गीकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे, निकष आहे. विक्रेत्यांमधील स्पर्धेवर आधारित बाजारातील विविध प्रकारचा अभ्यास आपण करू शकतो. त्यामध्ये पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. आता पूर्ण स्पर्धा म्हणजे काय किंवा पूर्ण स्पर्धा कशाला म्हटलं असतं, तर पूर्ण स्पर्धा ही एक प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. पुन्हा एकदा सांगतो, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ जी आहे, ही बाजारपेठ एक काय आहे, आदर्श आणि काल्पनिक अशी संकल्पना आहे. ती प्रत्यक्षामध्ये न दिसणारी संकल्पना आहे, पण ती काल्पनिक स्वरूपाची बाजारपेठ असू शकते असं अनेक अर्थशास्त्रज्ञांनी गृहीत धरलेलं आहे. आता ही एक प्रत्यक्षात असणाऱ्या बाजारापेक्षा वेगळी बाजारपेठ आपल्याला दिसून पडते, परंतु आपण अशा प्रकारची सुद्धा बाजारपेठ असू शकते, असते, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असते, या माध्यमातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या शब्दामध्ये जर पूर्ण स्पर्धेची व्याख्या जर केली, तर जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते, तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते असं म्हटलं जातं. काय होतं की उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी जी मागणी आहे, जे उत्पादक वस्तूंचं उत्पादन करत असतात आणि उत्पादन करून बाजारपेठेमध्ये पुरवठा करत असतात, त्या बाजारपेठेमध्ये होणारा जो पुरवठा, हा पुरवठा असंख्य स्वरूपाचा असतो, फार मोठ्या स्वरूपाचा असतो. आणि म्हणून मग अशा वेळेला मग उत्पादनाला असणारी जी मागणी आहे, ही पूर्ण लवचिक असते. आता पूर्ण लवचिक का असते, कारण विक्रेते सुद्धा असंख्य असतात, ज्याची मोजदाद करणे शक्य नसते की या बाजारपेठेमध्ये एवढे विक्रेते आणि एवढे ग्राहक आहे, हे आपल्याला मोजता येत नाही, असंख्य असतात. आणि म्हणून मग काय होतं की असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक या बाजारपेठेमध्ये असल्यामुळे उत्पादनाला असणारी जी मागणी आहे, ही पूर्णपणे लवचिक असते. आणि अशी जी बाजारपेठ आहे, या बाजारपेठेला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हटलं जात असतं. दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला स्पष्ट करता येतं, ते म्हणजे पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ ही अशी बाजारपेठ आहे की ज्यात विक्रेते आणि ग्राहक कसे असतात, असंख्य असतात, अगणित असतात. सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात.
एकजिन्सी वस्तू असतात. सर्व रंग, रूप, आकार, चव, किंमत या सर्व गोष्टी समान असतात, सारख्या असतात. ही घ्या किंवा ही घ्या. दोन वस्तूंमध्ये कोणताही फरक केला जात नाही, अशा प्रकारच्या वस्तू असतात. याला अशा वस्तूंना काय म्हटलं जात असतं की एकजिन्सी वस्तू असं म्हटलं जातं. आणि ह्या एकजिन्सी वस्तू खरेदी विक्री करण्यामध्ये ग्राहक गुंतलेले असतात, विक्रेतेही गुंतलेले असतात. आणि ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचं पूर्ण ज्ञान असतं. बाजाराची जी परिस्थिती असते त्या बाजाराच्या परिस्थितीचं पूर्ण ज्ञान असतं. किती किमतीला वस्तू मिळेल हे ग्राहकांना माहिती पडतं. आपल्याला जास्त किंमत लावली आहे किंवा नाही लावली हे सुद्धा माहिती पडतं. आणि विक्रेत्यांना आपल्या वस्तू किती प्रमाणात किती वस्तू खपतील हे सुद्धा माहिती असतं. म्हणजे विशिष्ट किमतीला किती वस्तूंची विक्री होईल हे याचं ज्ञान सुद्धा विक्रेत्यांना असतं. आता या बाजारपेठेत कडे जर पाहिलं तर ही बाजारपेठ एक प्रकारची काल्पनिक बाजारपेठ आहे. प्रत्यक्षामध्ये अशी बाजारपेठ दिसतच नाही, अस्तित्वातच राहत नाही. पण अर्थशास्त्रज्ञांनी अशा प्रकारच्या बाजारपेठेचं, या काल्पनिक बाजारपेठेचं स्पष्टीकरण केलं गेलेलं आहे. अनेक बाबतीमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचं गृहीत धरलं गेलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला ही बाजारपेठ शिकणे गरजेचं आहे. आता या बाजारपेठेची काही वैशिष्ट्य आपल्याला बघायची आहे. ती जर वैशिष्ट्य जर पाहिली तर पहिलं वैशिष्ट्य सांगितलं तर ते म्हणजे असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय की पूर्ण स्पर्धेची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते असतात, असंख्य ग्राहक असतात. आणि विक्रेते व ग्राहक यांचा जो सहभाग असतो तो सहभाग अतिशय नगण्य असतो. एखाद्या विक्रेत्याने वस्तू विकली नाही तरी त्याचा परिणाम पडत नाही, आणि एखाद्या जर ग्राहकाने वस्तू विकत घेतली नाही तरी त्याचा परिणाम पडत नाही. त्याचा परिणाम किमतीवर पडत नाही किंवा बाजारपेठेवर सुद्धा पडत नसल्याच आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात, सोबतच ग्राहकही किंमत स्वीकारणारे असतात. म्हणजे ग्राहकांचा आणि विक्रेत्यांचा कोणताही प्रकारचा किमतीवर प्रभाव पडत नाही. तसेच ग्राहकांची संख्या प्रचंड असते आणि प्रत्येक ग्राहकाची खरेदी ही एकूण खरेदीचा अतिशय छोटासा भाग असतो, अंश असतो. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणत्याही ग्राहकाचा सुद्धा प्रभाव पडत नाही. एखाद्यानं वस्तू विकत नाही घेतली म्हणून ती वस्तू त्याची पडून राहील किंवा वस्तूची किंमत कमी होईल असंही होत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की वस्तू या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक अस्तित्वात असते, हे एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरं एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं ते म्हणजे एकजिन्सी वस्तू. पूर्ण स्पर्धेचं जे परिस्थिती असते किंवा बाजारपेठ असते, या बाजारपेठेमध्ये महत्वाचं वैशिष्ट्य दिसून येतं ते म्हणजे एकजिन्सी वस्तू. जे बाजारपेठेमध्ये विक्रेते आपल्या वस्तू विकण्यासाठी आणतात, या ज्या वस्तू असतात या वस्तूचा आकार, रंग, रूप, चव आणि किंमत ह्या ज्या गोष्टी ह्या गोष्टी सारख्या असतात, समान असतात. उदाहरण घेतो म्हटलं तर आपल्याला एखादी आंघोळीची साबणाचं उदाहरण घेता येईल. बघा, संतूर साबण बघा तेवढ्याच किमतीला मिळते, लक्स साबण बघा तेवढ्याच किमतीला मिळते. एखादी दुसरी जर समजा नंबर 1 साबण, गोदरेज नंबर 1 साबण असेल तीही तेवढ्याच किमतीला मिळते. किंवा एखादी पुन्हा दुसरी साबण एखादी तुमच्या म्हणजे लक्षामध्ये असेल तर तीही साबण तेवढ्याच सारख्या किमतीच्या असतात. आणि दुकानामध्ये गेल्यानंतर आपण काय म्हणतो की मला संतूर साबण पाहिजे. दुकानदाराने म्हटलं की संतूर साबण नाही आहे, मग आपण सहज म्हणतो की बरं ठीक आहे, नाही आहे तर लक्स देऊन दे.
म्हणजे याच्यामध्ये काही फरक करत नाही आपण. म्हणजे याचा अर्थ असा की दोन्ही साबणी किंवा ज्या काही साबण आहेत त्या साबण कशा एकजिन्सी आहे. अशाच प्रकारचे जे काही वस्तू असतात, ह्या वस्तू एकजिन्सी स्वरूपाच्या या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असतात. सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. म्हणजे ही एखादी वस्तू जर मिळाली नाही आणि त्याची पर्यायी जर समजा दुसरी वस्तू मिळाली, ती आपण काय करतो, ती विकत घेतो. ती वस्तू आपल्याला आपण त्या वस्तूच्या माध्यमातून आपली गरज भागवतो. अशा प्रकारे एकजिन्सी वस्तू हे एक पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य पुन्हा सांगितलं तर ते म्हणजे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये हे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य दिसून येतं की या स्पर्धेमध्ये काय होतं की मुक्त प्रवेश असतो आणि निर्गमनही मुक्त असते. म्हणजे प्रवेश, आवागमन ज्याला म्हटलं जात असतं, ते आवागमन कसं असते, मुक्त स्वरूपाचं असते. म्हणजे या बाजारपेठेमध्ये जे विक्रेते असतात ते विक्रेते आपल्या वस्तू घेऊन बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी येऊ शकतात, त्याला कोणतंही बंधन नसतं. सोबतच आपल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू जर समजा खपल्या नाही किंवा जर त्याला योग्य जर किंमत मिळाली नाही तर त्या वस्तू घेऊन तो बाजाराच्या बाहेर निघू शकतो. मुक्त आवागमन. नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता जर समजा प्रवेश केल्यानंतर निर्माण झाली तर बाजारातून निर्गमन केलं जात असतं, बाजाराच्या बाहेर चाललं जात, विक्रेते बाजाराच्या बाहेर जात असतात. अशा प्रकारे मुक्त प्रवेश आणि निर्गमनासारखं किंवा निर्गमन हे एक वैशिष्ट्य या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं किंवा दिसून येतं. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एकच किंमत. या बाजारपेठेमध्ये एक किंमत असते, कुठेही जा. कोणतीही वस्तू जर समजा घ्यायला गेलं तर त्या वस्तूचा एखादा प्रकार जर आपण जर पाहिलं तर त्याची किंमत एकच असते. जसं तुमच्या गावाला साखरेची किंमत 40 रुपये जर असेल तर दिल्लीत गेले तरी 40, मुंबईत गेले तरी 40, कोलकात्यात गेले तरी 40, चेन्नईत गेले तरी 40, कोणत्याही गावाला जा, कोणत्याही शहरामध्ये जा, ते एकच किंमत असते. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एक किंमत असते जी मागणी आणि पुरवठ्याच्या आंतरक्रियेतून निर्धारित होत असते. आता आंतरक्रिया म्हणजे काय, संतुलन. मागणी आणि पुरवठ्याचं जे संतुलन आहे ते संतुलन तयार होऊन काय होतं की बाजारपेठेमध्ये किंमत निर्धारित होत असते. बघा पुढच्या याच्यामध्ये आपण किंमत निश्चिती बघणार आहोत. आपण या अगोदर मागणी वक्र आपण पाहिला, अशा पद्धतीचा मागणी वक्र आहे, आणि पुरवठा वक्र आपण अशा पद्धतीचा आहे. जिथे संतुलन घडून आलं त्या ठिकाणी काय होतं की वस्तूची किंमत निश्चिती होत असते, वस्तूची किंमत ठरताना दिसून येते. म्हणजे वस्तूची किंमत ठरत असताना मागणी आणि पुरवठा या दोन घटकांच्या संतुलनातून किंमतीचं निर्धारण होते, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. हे एक वैशिष्ट्य आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान. ग्राहकांनाही पूर्ण ज्ञान असतं आणि विक्रेत्यांनाही पूर्ण ज्ञान असतं. प्रत्येक विक्रेते आणि जे ग्राहक असतात त्या ग्राहकांना संपूर्ण बाजारपेठेचं ज्ञान असतं. ग्राहक आणि विक्रेत्या यांना वस्तूची किंमत किती असेल, काय असेल हे माहीतच असतं. वस्तूची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचं कशी काय आहे, त्या वस्तूचा दर्जा कशा पद्धतीचा आहे हे सुद्धा माहिती असतो. त्याचप्रमाणे पुरवठ्याचा जो स्रोत आहे तो स्रोत काय आहे, किती प्रमाणात आहे याचं सुद्धा ज्ञान असतं. आणि म्हणून बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान, संपूर्ण ज्ञान हे एक वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचं सांगता येतं. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आपल्याला स्पष्ट करता येतं ते म्हणजे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता.
आता वस्तूचं जे उत्पादन आहे ते उत्पादन करण्याकरिता जे 4 घटक वापरले जात असतात, या 4 घटकांपैकी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक असे 4ही घटक काय असतात, गतिशील असतात. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज जाण्यासाठी तयार असतात. आता वास्तविक पाहता श्रमाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर श्रम आपलं जे काही कुटुंब असेल, आपतेष्ट असेल किंवा आपलं गाव असेल किंवा आपला जो काही भूभाग असेल, प्रदेश असेल, तो सोडून इतर भूभागांवर काम करण्यासाठी जात नाही. हे जरी खरं असलं तरी मात्र या पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्यामध्ये उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता असते असं गृहीत धरलं जातं. हे एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. आणि म्हणून श्रम असेल, भांडवल असेल, यासारखे जे घटक आहे हे घटक भौगोलिक दृष्ट्या कसे असतात, गतिशील असतात. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज आपल्याला त्याची गुंतवणूक करता येते किंवा एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगामध्ये त्यांना गुंतवता येतं किंवा कामाला लावता येतं, हे सांगितलं. सोबतच व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा ते गतिशील असतात असंही सांगितलं जातं. म्हणजे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता असते असं एक वैशिष्ट्य आपल्याला या पूर्ण स्पर्धेच्या बाबतीमध्ये स्पष्ट करता येते. 7वा एक भाग आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे वाहतूक खर्चाचा अभाव. या बाजारपेठेमध्ये वाहतूक खर्चाचा अभाव असतो. आता वास्तविक पाहता हे सुद्धा चुकीचं वैशिष्ट्य आहे किंवा गृहीत आहे. प्रत्येक ठिकाणी वाहतूक खर्च येतो. जसं शेतातून आपलं जे काही धान्य निघतं ते धान्य बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी खर्च येतो किंवा कारखान्यामध्ये वस्तूची निर्मिती होते, ती कारखान्यापासून तर बाजारपेठेमध्ये नेण्याकरिता सुद्धा वाहतूक खर्च येत असतो. पण या बाजारपेठेमध्ये वाहतूक खर्चाचा अभाव असतो हे वैशिष्ट्य सांगितलं. तर पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते आणि ही वस्तूची किंमत सारखी असते कारण वाहतूक खर्च हा गृहीत धरलेला नसतो. वाहतूक खर्च हा किमतीमध्ये समाविष्ट केलेला नसतो आणि म्हणून वाहतूक खर्च येत नाही अशा प्रकारचं गृहीत या ठिकाणी धरलं जात असतं. हे एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. त्यानंतर शेवटचं आणि 8वं वैशिष्ट्य या बाजारपेठेत सांगितलं जातं ते म्हणजे सरकारी हस्तक्षेप नाही. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो. जसं यावेळेला भारतातला कांदा इतर देशांमध्ये निर्यात झाला. भारतामध्ये देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती गगनाला टेकल्या. जवळपास 50 रुपये 80 रुपये किलो कांदा झाला. आता म्हणजे देशांतर्गत पातळीवर या वस्तूच्या किमती झाल्यामुळे सरकारने काय केलं, निर्यातीवर बंदी घातली, निर्बंध घातले. पण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये मात्र अशा प्रकारचा सरकारी हस्तक्षेप नसतो. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आर्थिक ज्या काही घडामोडी होत असतात त्या घडामोडींमध्ये शासकीय किंवा सरकारी हस्तक्षेप पूर्णतः नसतोच, त्याचा पूर्णतः अभाव असतो. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेची जी वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्ये आज आपण पाहिली. एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला बाजारपेठेत पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचे 8 वैशिष्ट्ये पाहायला मिळाली. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं ते म्हणजे असंख्य विक्रेते व ग्राहक. दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं एकजिन्सी वस्तू. तिसरं वैशिष्ट्य पाहिलं मुक्त प्रवेश आणि निर्गमन. चौथं वैशिष्ट्य पाहिलं ते म्हणजे एकच किंमत. 5वं वैशिष्ट्य आपण पाहिलं ते म्हणजे सरकारचं जे हस्तक्षेप आहे तो हस्तक्षेप नसतो. 6वं वैशिष्ट्य पाहिलं ते म्हणजे ग्राहक आणि विक्रेत्यांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असते. आणि 7वं वैशिष्ट्य आपण पाहिलं ते म्हणजे उत्पादन घटकाची गतिशीलता पूर्णपणे असते, गतिशील असतात.
आणि 8वं वैशिष्ट्य आपण पाहिलं ते म्हणजे वाहतूक खर्चाचा पूर्णपणे अभाव असतो, वाहतूक खर्च येत नाही. तर अशा पद्धतीने आपण या पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये पाहिलेली आहे. हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये हा भाग विचारला जाऊ शकतो. त्यानंतरच्या तासिकेमध्ये आपण पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चितीचा विचार करणार आहोत. जी आकृती तुम्हाला काढून दिली होती ना, त्या माध्यमातून आपण काय करणार आहोत की आकृती आणि कोष्टकाच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत कशी ठरते, वस्तूचा पुरवठा आणि वस्तूची मागणी यांचं संतुलन कसं होतं आणि किंमत कशी निर्धारित होते ते बघणार आहोत.